भरल्या वांग्याची भाजी कुकरच्या 1 शिट्टीत। त्यासाठी आपण घेतली वांगी। वांगीना मी असा मध्ये छेद देऊन घेतलाय। वांग्यामध्ये वाटण भरण्यासाठी हे खोबरं, लसूण, लाल तिखट हे वाटून घेतलंय। हे वाटण आणि भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी डाळीचं बाजरीचं पीठ, गरम मसाला, हळद आणि जिरं। आता हे सुक्या खोबऱ्याचं वाटण, खोबरं, लसूण आणि लाल तिखट घेतलंय। वांग्यांमध्ये भरण्यासाठी हा मसाला खोबरं, लसूण, लाल तिखट, काश्मीरी तिखट आणि त्यात आता आपण ॲड करून घेऊया हा 1 चमचा गरम मसाला, हळद, थोडंसं जिरं, मीठ, डाळीचं किंवा बाजरीचं पीठ। याच्याने भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि भाजी चवदार लागते। आता हा सगळा मसाला आपण मिक्स करून घेऊया। तिखट हे भाजी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट हवी असेल त्या प्रमाणामध्ये लाल तिखट घ्या। हा झाला वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार। आता हा सगळा मसाला कालवून आपण वांग्यामध्ये भरून घेऊया। यात थोडी कोथिंबीर असेल तर ती ॲड करा। अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहे। अशा प्रकारे आपण सगळा मसाला वांग्यात भरून घेऊया। खोबऱ्याच्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याच्या कूटाचाही वापर करू शकतात। शेंगदाण्याचं कूट घालून ही वांगी तयार करू शकता। यात आपण खोबऱ्याचा मसाला टाकलाय। मसाला भरून अशी वांगी आपण भरून घेतली आणि हा उरलेला मसाला आपण परत भाजीत भरून टाकणार आहे। काश्मीरी तिखट, खोबरं, लाल तिखट आणि लसूण याचं वाटण, जिरं, हळद आणि मीठ। अगदी कुकरमध्ये 1 मिनिटात ही वांगी आपण मसाला भरली वांगी तयार करणार आहे। त्यासाठी घेऊया तेल, थोडंसं जिरं, हळद, वांगी भरून झाल्यानंतर हा जो जास्तीचा मसाला आहे हा मसाला आपण तेलात टाकून परतून घेऊया। त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया, मसाला जळणार नाही। थोडंसं मीठ चवीपुरता। आता ही भरून घेतलेली वांगी त्यात आपण सोडून घेऊया एक-एक। कोथिंबीर टाकून घ्यायची। थोडासा अगदी अंगाशी रस्सा अशी ही भाजी तयार करणार आहे मसाल्याची। भाजी थोडीशी हलवून घेऊया। भरपूर कोथिंबीर टाकून घ्या। आता कुकरचं झाकण लावून घेते आणि 1 शिट्टी देऊन घेऊया।
बघू शकतात कुकरच्या एका शिट्टीत आपली भरल्या वांग्याची अंशी रश्श्याची भाजी तयार झाली आहे. वांग्यातला मसाला पण तुम्ही बघू शकताय. बघा अशा प्रकारे भरल्या वांग्याची भाजी तयार. अगदी झटपट होते. त्यातला मसाला सुद्धा बाहेर आलेला नाहीये. अगदी सुरेख छान वांगही शिजले आणि छान भाजी तयार झाली. तेव्हा जर घाईची वेळ असेल तर कुकरच्या एका शिट्टीत तयार करा भरल्या वांग्याची भाजी. तुम्ही सुकं खोबरं वापरून करा, कांदा घालून करा किंवा शेंगदाण्याचं कूट घालून करा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत, बाजरी, ज्वारी, चपातीसोबत खाऊ शकतात किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. वांग्याची भाजी आणि भात. तेव्हा कुकरमध्ये झटपट एका मिनिटात तयार करा भरल्या वांग्याची भाजी.